मोबाईल फोनच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना के.वाय.सी कशी करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार लाडकी बहिणींनो, माझं नाव आहे तुकाराम आणि तुकाराम बंडगर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तरी आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजना ही के.वाय.सी कशी करावी. लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी के.वाय.सी पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्याला हे वर्षातून आता नेहमी एकदा करावीच लागणार आहे. तरी के.वाय.सी कशी करावी ते आपण बघू. विनंती लाडक्या बहिणींना की हा जो व्हिडिओ आहे तो स्किप करू नका, पुढे मागे करू नका, कारण की के.वाय.सी ही फक्त एकदाच होते. त्यामध्ये थोडं जरी इश्यू आला तरी पुन्हा मग ते सॉल्व्ह होणार नाही, त्यामुळे लक्ष देऊन पहा. ज्या पात्र लाडकी बहिणी आहेत त्यांना ई के.वाय.सी करणं बंधनकारक आहे. तरच आपला जो 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तरच तो पडणार आहे, नाहीतर तो येऊ शकणार नाही. तुम्ही कुठूनही फॉर्म भरा तरी तुम्हाला के.वाय.सी फक्त गव्हर्नमेंटच्या एकच वेबसाईटवर भरायची आहे. तरी त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहे. तरी तिथून आपण जाऊन डायरेक्ट त्या वेबसाईटवर, वेब पोर्टलवर जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाच्या बाबी, तरी तुमचं स्वतःचं जे आधार कार्ड आहे ते फोन नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर अविवाहित असाल तरी तुम्ही वडिलांचं आधार कार्ड यूज करा आणि ते फोन नंबरशी लिंक असलं पाहिजे, कारण की त्याच्यावर आपले OTP येणार आहे. त्याच्यामुळे ते लिंक असणं गरजेचं आहे. आणि जी विवाहित महिला आहे तिने आपल्या पतीचं आधार कार्ड नंबर तिथं इश्यू करायचा आहे आणि त्याचा OTP तिथं फिलअप करायचा आहे. जर हे असेल तर तुम्ही ई के.वाय.सी प्रक्रिया करू शकता. तरी बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्वतःचं आधार कार्ड, त्याला फोन नंबर लिंक असणं गरजेचं आहे, त्याच्यावर OTP येणार आहे. त्यानंतर तुम्ही जर विवाहित असाल तरी तुमच्या पतीचं आधार कार्ड, त्याच्यावर OTP येणार आहे. आणि दुसरं, तुम्ही जर अविवाहित असाल तरी तुमच्या वडिलांचं आधार कार्ड, त्याच्यावर OTP जाणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढली प्रोसेस महत्त्वाची आहे, तरी तुम्ही स्किप करू नका. लाडकी बहिणींनो, तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये पिन केलेली आहे. तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल मोबाईलची. तर तुम्हाला इथं जो केशरी बॉक्स आहे मोठा, इथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. तुम्हाला बेसिकली याच्यावर क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. मला ई के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक, इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे. एक्झाम्पल असं प्रविष्ट करायचं आहे. आणि इथे दिलेला जो कॅप्चा आहे 1165590 असा एक्झाम्पल, तसा तुम्हाला शो होणार आहे. तुम्ही तिथे कॅप्चा फिलअप करायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं ही वाचायचं आहे. मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की हे सर्व तुम्हाला वाचायचं आहे आणि मी सहमत आहे. इथे याला क्लिक करायचं आहे आणि ते OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. आधार कार्ड नंबर प्रवेश केल्यानंतर एक OTP जाईल. आधार कार्ड नंबर ज्या फोनशी लिंक आहे त्या फोनवर 6 अंकी OTP जाईल. तो OTP आपल्याला इथे फिलअप करायचा आहे. यानंतर आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर इथे आपल्याला प्रविष्ट करायचा आहे. आणि प्रविष्ट केल्यानंतर इथे आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित टाकून घ्या, मिस्टेक झाल्यानंतर OTP जाणार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर इथे दिसत असलेला कॅप्चा आपल्याला फिलअप व्यवस्थित करायचा आहे. त्याशिवाय आपलं हे OTP जाणार नाही. मी सहमत आहे. पूर्ण वाचून यावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा याच्यावर पूर्ण वाचायचं आहे आपल्याला ते. त्यानंतर असं OTP जाईल. इथे आपल्याला 6 अंकी अजून एकदा OTP फिलअप करायची आहे. सिंपल आहे. OTP व्यवस्थित फिलअप करून घ्या. OTP सबमिट झाल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्या वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव बरोबर आहे का ते बघा. इथे 2 अटी दिलेल्या आहेत. त्यातील पहिली अट वाचून व्यवस्थित होय करा, होय किंवा नाही करा. त्यानंतर जात प्रवर्ग आहे, जात प्रवर्ग आपला व्यवस्थित सबमिट करा.
त्यामध्ये बघू शकता तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तर मागासवर्ग भटक्या जाती आहेत आपले जे आहेत ते व्यवस्थित सबमिट करा. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे ती देखील होय करा. दोन्हीही कंडिशन आपल्याला होयच असल्या पाहिजे. 8 क्रमांक 1 किंवा 8 क्रमांक 2 या होय असेल तरच आपण पुढील इथं क्लिक करायचं आहे आणि इथे सबमिट नावाच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर फायनली आपली ही जी KYC आहे ती व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. तरी धन्यवाद. लाडकी बहिणींनो, जर तुम्हाला ही KYC प्रक्रिया जर आवडली असेल तर तुम्ही तुकाराम बंडगर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय जर इश्यू असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जर तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुकाराम बंडगर हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.